हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर न्यू व्लॉग। तो भाई जैसे कि मैंने लास्ट व्लॉग में बोला था कि ये वाला व्लॉग होने वाला है मराठी में, तो ये व्लॉग की हम मराठी में स्टार्ट करते हैं। तर चला मंडळी, आजचा व्लॉग करूया सुरू. अँड आज आहे नागपंचमी, त्याच्या पहिले सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि बघू आज त्या दिवसात काय होतं आहे, काय आपण करू शकतो. तर चला सुरू करूया. दिवसाची सुरुवात मी करतो आहे जिममधून. आता आलो मी जिममध्ये, बघतो चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट घेणार आहे. जिममध्ये आलेलो आहे मी आणि आता वर्कआउट सुरू करणार, चेस्ट आणि ट्रायसेप. सोबत माझा मित्र आहे आशिष आणि आमचे इथे सर आहेत मनोज सर, ते इथे वर्कआउट करत आहेत आणि आपण करूया सुरू. चला. यशचे आगमन झालेले आहे जिममध्ये, फुकट काय करत तर नाही आहे. त्याच्या मित्राला भेटायला आला होता, माझा मित्र आशिष आणि हा यश. दोस्त से मिलने के हिंदी बोल रहा है, मराठी. आज का ब्लॉग मराठी आहे. तर भाई यश आला होता जिमला, याने काही केलं नाही पण असं झालं. तर सर ट्राय करताय 30चं डंबल. लेट्स गो. चला. आई आशू ट्राय करतोय हे, ह्याच्यावर आशिषला बघा जमतं काय. हो पहिला पट्टा पार केलेला आहे, दुसरा पट्टा सुरू. एक नंबर आहे, वा. अर्ध्यावरती हार बांधलेली आहे. तर मी करतो ट्राय. अरे आतिक दुखतं. ये पुढे चल. एक स्पार्क गेमिंग, कम ऑन. वेल ट्राय. आय ट्रायड माय बेस्ट. हे बघा, अजून एक काहीतरी आहे. अशीच ट्राय करणार आता. कर रे चल. बाई नाही जमत. गिरण दळण. काय नवीन आणलेले जिममध्ये. वा, सगळ्यात कठीण हेच आहे. याच्यावरनं वरनं जायचं. हाईट बघा केवढी उंच आहे. हाईट बघा, एवढ्यावर कसं पोचलात. ठीक आहे, चला जाऊया घरी. बास झाली जिम आजच्या, बास आहे. आणि हो इथं मिरर आहे. वा, कामच झालं आपला. आज के लिए इतना काफ़ी आहे. मराठी ब्लॉग आहे तर आजसाठी एवढा बास आहे. जाऊया घरी, बास चालू. भेटूया, बघू आता. सबस्क्राईब. आताच नागपंचमी आहे, बघूया काय होतं आता घरी जाऊन. लेट्स गो. भाई मोटिवेशन बघा, मोटिवेशन वाचून घ्या. आजचं आहे कधीचं आहे काय माहिती. आज तर मंगळवार आहे, वरती बुधवार लिहिलं आहे. यू वॉन्ट ऑलवेज बी मोटिवेटेड, बी कन्सिस्टंट ऑलवेज. ओके, लेट्स गो. आज मंगळवार आहे त्यामुळे बांद्याची बाजारपेठ बघू शकतात, बंद पूर्णच. बाजारपेठ बंद आज मंगळवारची. चला, पुढे मंदिर आहे बांद्याचं, बांदेश्वर मंदिर. ते पण बघा, ते उद्या दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये जाऊन. पुढे दाखवतो पूर्ण. जिममधून घरी आलो आणि घरी आल्यावर बघा काय बघतोय मी, पातोळे. आज नागपंचमी आहे त्यामुळे पातोळ्यांचं पीठ इथे मळून ठेवलेलं आहे आणि बनवताना मी तुम्हाला दाखवतो कसे बनवतात पातोळे ते. तोपर्यंत
मी थोडं फ्रेश होऊन घेतो. तर आंघोळ करून झालेली आहे माझी. आता बघूया मम्मी पातोळे बनवते, तर तिथे जाऊन बघूया कसे बनवायचे ते. चला. तर हे बघा, हे सारण आहे. हे बनवलं आहे आपलं गूळ टाकून, खोबरं टाकून आणि वेलची वगैरे टाकलेली आहे ह्यामध्ये, आणि त्यापासून हे सारण बनवलं आहे. त्यानंतर ही हळदीची पानं आहेत. त्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे, आणि हे पीठ तांदळाचं आहे. आणि हे पीठ टाकून नंतर पिठामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे, जसं आपण मोदक करतो त्याच प्रकारे. तर मी तुम्हाला करून दाखवतो, म्हणजे मम्मी केलं मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत वेट. आणि ते पाणी तापवत ठेवलं आहे, त्याच्यावरती आपल्याला ते ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये. आता यामधून थोडंसं पीठ घ्यायचं, गोळा करायचा आणि या पानाला लावायचं. लाव बघू. तर असं लावायचं पानाला एकदम व्यवस्थित. हे बघा, पीठ लावून झालेलं आहे. आता ह्यामध्ये सारण टाकलं आहे, आणि असं सारण टाकल्यावर ह्याला पुन्हा बंद करायचं पूर्णपणे. हे बघा, ह्या प्रकारे बंद करायचं. असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पातोळ्या. साईडने दाबायचं, चिकटवायचं आहे पीठ आणि पूर्ण बंद करायचं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, आणि हे पाण्याच्या वरती ठेवायचे आहेत. कशात पण ठेवू शकता तुम्ही. इडली करतात त्या भांड्यामध्ये पण ठेवू शकतात, किंवा ही अशी चाळणी त्यामध्ये पण ठेवू शकतात. आणि असं किती वेळ ठेवायचं आहे? 15-20 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे असं. आणि वरती भांडं ठेवायचं आहे, ताट वगैरे काही पण ठेवू शकतात. तर झाल्यावर दाखवतो कसे बनतात ते. हे बघा, पातोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी एकदम. आता हे काय करते, पान वरचं काढायचं आणि खायचे. ते मी नंतर खात नाही आहे, थोड्या वेळाने खाईन. फक्त तुम्हाला दाखवत होतो की हे अशा रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे 20 मिनिट ठेवायचे पाण्याच्या वरती झाकून, त्यानंतर हे असे बनतात पातोळी. बघा, आता मी खातो आहे. मग अशी बनवलेली दाखवली तुम्हाला. हे पूर्णपणे असं वरचं काढायचं मस्तपैकी, आणि पातोळी अरे चिकटली जरा, थांबा. हां, हे बघा, असं पान काढायचं आणि तोडून खायचे. मस्त म्हणजे एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा घरी आणि प्रयत्न करा हे बनवायचा. मस्त आहे. तर मी तुम्हाला सांगायला किंवा दाखवायला विसरलो की नागपंचमीच्या दिवशी काय केलं जातं, कशी साजरी केली जाते. तर आपल्याकडे काय होतं बघा, नागाची मूर्ती आणली जाते आणि तिची मग पूजा वगैरे केली जाते. आणि पूजा केल्यावरती मग असं आपल्याला एक पदार्थ चांगला कोणता असेल, जो गोड पदार्थ पाहिजे, तर ते आपले पातोळे आहेत. आणि मग आमच्याकडे तेच पातोळे बनवले जातात. आणि मला नक्की सांगा तुमच्याकडे काय वेगळा पदार्थ बनवतात, किंवा काही वेगळी पद्धत वगैरे आहे का, तर ते नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण आजचा व्हिडिओ इथे म्हणजे एंड करू, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही इथेपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ, ब्लॉग, काही पण जे आपण म्हणाल ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर गाईज.